अगं आई चल ना लवकर, किती उशीर. काय एवढं कांदे पोहे, पुरी भाजी, गुलाबजाम आणि बेसनाचे लाडू. हे वेणू, खाली ठेव आधी, ते खाली ठेव. पण एवढं सगळं का केलंयस? अगो का केलंस म्हणजे काय? माझ्या लेकीचं लग्न ठरतंय, मुलाकडची मंडळी आली आहेत, मग एवढं सगळं नको का करायला? हो पण आता चल बाहेर, सगळी वाट बघताय. हो, तू आता बाउल काढ आधी त्या कपाडातले, आणि हे गुलाबजाम आहेत ते वाढतायत. हो. चल पटकन, लवकर पटापट. काय म्हणताय गुरुजी? अहो कसं शक्य आहे? नाही तुम्ही जरा नीट बघा ना. नाही हो हो गुरुजी, मला माहिती आहे, पण नाही हो, नाही म्हणजे तुम्ही फार अवघडल्यासारखं होतं. म्हणजे काय अवघड आहेत या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, मग आता गुरुजी तुम्ही म्हणताय तसंच, आता काही इलाजच नाही ना दुसरा. बर हो हो हो, बघूया बघूया. हे श्री, काय झालं? काय म्हणाले गुरुजी? काय अवघड काय आहे? सांग ना रे एकदा काय झालं ते. अरे काय खरं नाही रे. 22 तारखेचा मुहूर्त काढलाय, 22 जानेवारी. सगळी तयारी करायला हवी ना. फार काय? अवघड. 22 जानेवारी? अरे म्हणजे आलाच की आता 20 दिवसावर. मग 22 जानेवारीचा मुहूर्त. काय घाबरवलंच मला तू. अहो नेहमीच यांचं. तुम्ही घ्या घ्या घ्या, तोंड गोड करा. नेहमी दुसऱ्याला 22 टेन्शन जानेवारी. द्यायचं. घ्या. पत्रिका जुळते ना? अहो जुळतायत म्हणजे काय? 36 दुणे 72, 72 कोण जुळतायत? अहो म्हणून तर लवकर तारीख काढली ना, 22 जानेवारी. कुणाची ग माझी पोर? माझी पोर कधी मोठी झाली मला कळलं सुद्धा नाही. खूप छान स्थळ मिळालंय माझ्या रेणूला. सगळी रेणुका आईचीच कृपा आहे. उद्याच जाते आणि आईची ओटी भरून येते. अहो मुलीच्या आईची अवस्था समजू शकते मी. एका डोळ्यात आनंद तर एका डोळ्यात अश्रू. खरं आहे तुमचं. पाहुण्यांनी आत यायचं का? शुभांगीताई, शुभांगीताई, तुम्ही अचानक? सगळा पाहुणचार काय दारातच करणार आहेस का? नाही नाही नाही, या ना, या या, द्या बॅग इकडे. या ना, बसा बसा. काय ग सविता, हे पाहुणे कोण? इतके दिवस आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलाय. अहो आपल्या लेकीचं लग्न जमलंय. गुरुजींनी तर सांगितलंय पत्रिका अगदी उत्तम जुळते. काय सांगतेस काय? वा वा वा, वेणू छान बातमी दिलीस हा. किती आतुरतेने वाट बघत होती वेणूचं लग्न ठरणार म्हणून. देवी मातेचीच कृपा ग, वेणूच्या लग्नाची बातमी मिळाली आल्या आल्या. वेणू, खरंच खूप आनंद झालाय ग मला. अहो ताई नाही, वेणूचं नाही, रेणूचं लग्न जमलंय. अगं आता म्हणालीस ना लेकीचं लग्न ठरलंय म्हणून. अहो लेकच आहे माझी ती. जशी वेणू तशीच रेणू माझ्यासाठी. ती जरी मला काकू हाक मारत असली तरी माझ्या मुलीसारखीच आहे ती. अगं बाई,
अहो सांगितलं नसतं तर समजलंच नसतं आम्हाला. आई जसं करते तसंच अगदी केलंय तुम्ही मुलीचं. सविता वहिनीने आमच्या रेणूला आईची कमतरता नाही भासू दिली हो. जसं त्यांच्या वेणूचं करायच्या ना अगदी तसं आमच्या रेणूचं करतात. असं बघायला मिळत नाही कुठे. अहो रेणूची तुम्ही इतकी काळजी घेतली आहे म्हटल्यावर आम्हाला काळजी करण्याची गरजच नाही. अजिबात काळजी करू नका. फार गुणी मुलगी आहे हो माझी रेणू. बरं निघतो आम्ही. खरेदी आणि बाकीचं सगळं आपण फोनवर ठरवूया. ठीक आहे. हॉलचं काय ते मी बघतो. बरं वहिनी येतो आम्ही. हो हो. चला निघतो आता. रेणू आता लवकर घरी यायचं हं? काय म्हणजे आता आम्हाला विसरणार? कशी विसरेल? पाठवत जाईन की तिला मी घरी मध्ये मध्ये. सविता हा. मी जरा यांना सोडून येतो खाली. हो हो. चला. आणि वहिनी आम्ही पण परस्पर निघू. हो. हा चला. हुश्श. आत्ता कुठे आज सगळी धावपळ संपली माझी. कशात कसा झाला तुमचा प्रवास? ठीक झाला. भूक लागली असेल ना तुम्हाला? मला माहिती आहे प्रवासात तुम्ही काहीच खात नाही. काय खाणार? लाडू खाताय का पोहे देऊ? सरळ जेवायलाच वाढू का? हा वा बरं झालं माझ्याकडे लक्ष तरी दिलंस तू. अहो असं काय? त्या रेणूचं लग्न जमलं. तेच ना त्या परक्या लोकांसाठी राबतेस फुकटचं हे दिसतंय मला. तुला वेळ कुठे आहे माझ्याकडे लक्ष द्यायला? अहो असं काय म्हणताय? मला का नसेल वेळ तुमच्याकडे लक्ष द्यायला? चला बरं तुम्ही पटकन हातपाय धुवून घ्या. मी सरळ जेवायलाच वाढते तुम्हाला. चल ग जरा मला मदत करायला. चल. माहूर निवासिनी रेणुका माता की जय. जय देवी रेणुका माता. रेणू आज माझ्या इतका आनंदात कोणीही नसेल. अगं आपल्याला माणसं इतकी चांगली मिळाली आहेत आणि संदीप सारखा उमदा जावई पण मिळाला बरं का. हा? माझी आता सगळी चिंताच मिटली. अच्छा म्हणजे मी तुमची काळजी वाढवते. तसं नाही ग बाळा. पण मुलगी मोठी झाली ना की प्रत्येकाला तिची काळजी वाटते. आपल्या मुलीचं सगळं चांगलं व्हावं, तिला चांगलं स्थळ मिळावं, ती चांगल्या घरात जावी, तिचा संसार सुखाचा व्हावा असं प्रत्येक आई बापाला वाटत असतं. तू लहान होतीस ना तेव्हा तुझ्या आई सारखं म्हणायची आपल्या रेणूचं सगळं छानच होणार. रेणुका मातेची कृपा आहे तिच्यावर आणि ते खरंही आहे बरं का. अच्छा बाबा म्हणून माझं नाव रेणुका ठेवलंय? हो बाळा. तुझ्या आईने मला बजावलं होतं आपल्याला मुलगी झाली तर तिचं नाव रेणुकाच ठेवायचं. तुझा आणि संदीपचा जोडा म्हणजे अगदी दृष्ट लागण्यासारखा जोडा आहे. तो बघायला आज आई हवी होती. अगं लग्नात तिने स्वतःला किती मिरवलं असतं माहितीये. बाबा बाबा हो असं काय करताय? आई नसली म्हणून काय झालं? तुम्ही काय आईपेक्षा कमी प्रेम केलंय माझ्यावर? आईची माया दिली मला आणि तसंही आईचा आशीर्वाद कायम माझ्या सोबत असेल. खरंय बाळा. आईचा आशीर्वाद कायमच तुझ्या पाठीशी असेल ग. पण तू लग्न करून गेलीस ना त्या घराच्या भिंती मला खायला उठतील. एकटेपणा जाणवेल ग मला. एकटेपणा का रे बाबा? माझी पण रेणू बरोबर पाठवणी करतोस की काय? अरे काय श्री बोलतोयस तू? अरे मी असलो तू एकटा कसा काय पडशील सांग बरं. तू आहेसच रे. हा. पण रेणू असताना कसं असायचं? घराला घरपण असायचं. ती गेल्यावर काय होणार? फक्त भिंती. मग पाडून टाक भिंती. अहो काय हे? अगं आम्ही दोघे मित्र
आमच्या दोघांची मन एकच, मग घर सुद्धा एक असलं तर काय बिघडलं? काय रे, हा, दोन मित्रांची मन एक, घर एक, पण टाका भिंती. मस्त आयडिया आहे. अच्छा, मस्त आयडिया. मी असताना नाही सुचलंय सगळं, आता बरं सुचतंय. हा रेणू, तू काही काळजी करू नकोस. आम्ही वेणूला सुद्धा काही जास्त दिवस ठेवणार नाही हो तिथे. हा काकू, पळवून लावा. रेणुका मातेच्या कृपेने आपल्या वेणूला एक चांगलं स्थळ मिळेल बरं का. हो, खरंच. अरे शशी, तू बाहूरला जायचं म्हणत होतास ना, काय झालं त्याचं? अरे हो, जायचंय, पण आता या गोंधळात कसं जमायचं, म्हणून मी इथल्याच जवळात पत्रिका ठेवणार. किती वर्ष तू म्हणतोयस माहूरला जाईन, पण योग येईल असं काय वाटत नाहीये सध्या तरी. बघ ना रे, रेणूच्या लग्नाच्या निमित्ताने जाईन असं वाटलं होतं, पण कसं जमायचं आता. भाऊजी, तुम्ही एक करा, तुम्ही ना जावयानाच दर्शनासाठी घेऊन जा आता. हा, वहिनी, तुम्ही बोललात ना तसाच योग आहे असं वाटतंय. आणि वहिनी, माझ्या मिळकतीतला एक एक हिस्सा मी बाजूला काढून ठेवत असतो. 4-5 वर्षांनी गेलो ना माहूरला की तो देवीच्या चरणी अर्पण करतो. आता आपण आमच्या रेणूचं लग्न झालं ना की सगळे मिळून माहूरला जाऊया आणि तेव्हा ते पैसे देवीच्या चरणी वाहू. चालेल. गुड आयडिया. काय म्हणजे रेणूची नाही तर नाही, निदान वेणूची पत्रिका तरी ठेवा जाऊ माहूरला. काय अगदी बरोबर बोललास बघ. अरे रेणूची नाही तर वेणूची, आपल्या दोघांपैकी कोणाच्या तरी एकाच्या मुलीची पत्रिका ठेवली म्हणजे झालं की आपण काय वेगळे आहोत का. बरोबर. छान आहे ना. हो. ताई, ही बघा, ही साडी आहे ना, रेणूसाठी घेतली आहे. छान आहे ना, बघा ना. हो, पाठवणीच्या वेळेला नेसेल. बर. हा, आणि हा झब्बा हा भाऊजींसाठी घेतला. म्हटलं अहो ते काही खरेदी करणार नाहीत स्वतःसाठी, म्हणून त्यांच्यासाठी खरेदी केली. बर, म्हणजे सगळं तुम्हीच द्यायचं. अहो तसं नाही, अहो पण बायकांनीच केलेली बरी असते ना लग्नाची खरेदी. आणि भाऊजी एकटे कुठे काय काय करणार, म्हणून मीच म्हटलं मी करते खरेदी. छान. ही साडी कोणासाठी? अहो रेणूसाठीच. अगं कशाला 2-2 साड्या? अक्कल घाण ठेवल्यासारखे काम करतेस का ग तू? कशाला हव्या 2 साड्या? वडिलांनी काही करायला नको का? अहो कशाला उगाच रागवताय, राहू दे ना. नाही, एक काम करा, कन्यादान पण तुम्हीच करा. नाती जोडत सुटलात तुम्ही. अहो ताई, रेणू आणि वेणू दोघी एकत्रच वाढल्यात. दोघी आम्हाला सारख्याच आहेत. आणि आपण वेणूच्या लग्नात जे करणार तेच करतोय रेणूच्या लग्नात. त्या मेहंदीवाईला सांगितलं होतं ना, तर ती म्हणाली की ती येईल उद्यापर्यंत. वाव, साड्यांची खरेदी. दाखव दाखव. अगं हळू. माझ्यासाठी काय घेतलंय की नाही, फक्त साड्याच घेतल्यात? अगं घेतलाय का बाई? आणि ही साडी कोणासाठी आहे? रेणूसाठी. भैया, रेणू इथे बघ. रेणूला तर मस्तच दिसते आणि जीजू बघतील तर अजूनच खुश होतील. काय ग रेणू, आवडली नाही का साडी? आपण दुसरी घेऊया ना. तसं नाही ग काकू, काय झालंय? चेहरा का पडलाय तुझा? मला ना बाबांची फार काळजी वाटते. हे वेडाबाई, तू कशाला त्यांची काळजी करतेस? आम्ही आहोत ना. तुझ्या लग्नानंतर आम्ही त्यांची काळजी घेऊ. तसं नाही ग काकू, कसं सांगू तेच कळत नाहीये. काय झालंय सांग. बाबांना फार टेन्शन आलंय ग लग्नाच्या खर्चाचं. सतत काहीतरी टेन्शन मध्ये असतात ते, रात्रभर झोपत नाहीत. हे सगळं माझ्यामुळे होतंय आणि माझ्यामुळे बाबांना टेन्शन आलेलं मला नाही आवडणार. तर आमची रेणू आता एवढी मोठी झाली आहे,
ए वेडाबाई, अगं हे तुझे खूप छान दिवस आहेत, त्याचाच फक्त आता विचार करायचा. बाकी सगळं व्यवस्थित होईल, काही काळजी करू नकोस. अगं पण काकू, मी गेल्यावर बाबा एकटे. अगं ते एकटे कुठे आहेत? आणि हे बघ, तुझं लग्न ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि रेणुका माता आहे ना आपल्या पाठीशी. मग तू काही काळजी करू नकोस. तुम्ही इथे काय बसलाय? जा ग, तुझा नारळाच्या वड्या केल्या, हिला दे, टेस्ट करून बघ. हा, आणि आपण ना संदीपच्या घरी पण पाठवूया थोड्याशा. जा 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 जा, उठ उठ उठ. दे. काय ग, कशाला त्या संदीपच्या घरी पाठवायची बर्फी? आपल्या वेणीला आवडते ना, मग असू दे. वाटायचा काय सगळा ठेकाच घेतलायस का तू? अहो तुम्ही पण ना, मी जरा हे सगळं आवरून घेते. हा सविता, तुम्ही ना फारच खर्च केला या लग्नासाठी. मी म्हणते एक पाकिट बापाच्या हातावर आणि एक मुलीच्या हातावर दिलं असतं तरी चाललं असतं. अहो हळू, ती ऐकेल ना. मी का गप्प बसू? ऐकू दे. हे बघ, त्या परक्या मुलीसाठी ना हा खर्च खूप झालाय. हा, एक वेळ अशी येईल की आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळीच काही शिल्लक राहणार नाही हा हातात. ताई, असं काही होणार नाही. हं, आणि मी कितींदा सांगू तुम्हाला, रेणू आमच्यासाठी परकी नाहीये. मी जरा हे आवरून घेते पटकन. नमस्कार, मी शशिकांत जाधव बोलतोय. हो हो, मागच्याच आठवड्यात साहेबांनी फोन केला होता पेमेंट संदर्भात. हो, मार्केटमधल्या मंदीबद्दल मला माहिती आहे हो, पण मी काम करून सुद्धा बरेच महिने होऊन गेले. बघा ना, जरा प्लीज विचारून बघा. पण माझ्या मुलीचं लग्न तोंडावर आलंय अहो. पूर्ण नाही, निदान निम्म तरी बघा ना प्लीज. मी तुमच्या फोनची वाट बघतो. मला फोन कराल का? प्लीज फोन करा मला, मी वाट बघतो. काय रे शशी, कोणाशी बोलवत होतास? काय झालं काय? कुठे काय? अरे त्या हॉलवाल्याचा फोन आला होता, आपल्याला लग्नाचा मेनू ठरवायला जायचंय. चल. ए शशी, विषय बदलू नकोस. काय प्रॉब्लेम झालाय सांग बघू. आता असं वाटतं माझंच चुकलंय. खरं तर मी तुझ्यासारखी नोकरी करायला हवी होती. अरे बिझनेस म्हटला की रिस्क ही आलीच ना. नेमकी आत्ताच 45 झाले. म्हणजे माझ्याकडे 5-6 लाख रुपये आहेत, पण अजून कमीत कमी 3 लाख रुपये लागतील. तुला माहिती आहे माझे काही पेमेंट्स येणं बाकी आहे, पण या मार्केटच्या मंदीमुळे ना कोणी पेमेंट द्यायला तयारच नाही. कुठून आणणार आहे पैसा इतका? अरे कुठून आणू म्हणजे काय? मी आहे ना, मी देतो तुला पैसे. जसं तुझ्या घरी पैशाचं झाडच लागलं नाही का? तू कुठून आणणार आहेस? पीएफ आहे की माझा. वेडा आहेस का शिरी तू? हे बघ, ती तुझ्या आयुष्यभराची जमापुंजी आहे, त्याला हात लावायचा नाही. अरे तुला मिळाले की तू मला दे ना परत. मी वेड्यासारखा आग्रह करू नकोस, हे योग्य नव्हे. हे बघ, तुझंही घरदार आहे, तुलाही खर्च आहे. हे बघ शशी, अरे तू काय परका आहेस का? हे बघ, आपल्या रेणूचं लग्न आहे, कुठे काहीही कमी पडता कामा नाहीये. आणि रेणूचं लग्न झाल्यावर मागोमाग वेणूचंही लग्न होईल, तेव्हा वहिनीला काय सांगशील? ए बाबा, वहिनीला एवढं काय सांगायचं नाहीये. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? अरे ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहू दे. 2 मित्रांमधली गोष्ट कोण जगजाहीर करतं का? कुणाला काही कळणार नाही. हे बघ श्री, हे बघ, मी तुला पैसे देणार म्हणजे देणार. जर का तू ते घेतले नाहीस ना, आपली मैत्री संपली, कळलं? बाबा, बाबा उठणार आहे. बाबा, काय बाबा? बाबा बोला ना. शशी, शशी तू बोलू नकोस, तुला त्रास होतोय, तू बोलू नकोस, तू शांत बस.
अरे काका त्यांना काहीतरी सांगायचंय, बोला ना बाबा. शशी तू नको बोलूस, रेणुका तू त्याच्याशी नको बोलूस, त्याला त्रास होतोय. अरे काका त्यांना काहीतरी सांगायचंय मला. बाबा बोला ना. त्यांना माहूरला जायचं होतं त्याविषयी बोलत असावेत बहुतेक. बाबा रेणुका मातेबद्दल बोलताय का? बाबा बाबा काय झालंय? काका बघणार आहे. कोणी जरा काय होतंय सिस्टर बाबा? डॉक्टरना बोलून आण ना काय जरा होतंय पटकन. तुम्हाला? शशी शशी शांत हो. शशी शांत हो. बाबा काय होतंय? डॉक्टरना बोलून आण जरा. शशी बाबा काय होतंय? ए शशी बाबा. डॉक्टर बाबा बाबा काय होतंय तुम्हाला? बाबा बोला ना. काका बघणार आहे. रेणू तू नको बोलूस, अगं त्याला त्रास होतोय. काकू बाबा शशी बाबा बाबा एक मिनिट एकदा गर्दी कमी करा. एक मिनिट बाजू व्हा. ही इज नो मोर. बाबा थांब गं बाळा. बाबा उठा ना बाबा. बाबा बाबा उठा ना. रेणू सांभाळ ग स्वतःला. बाबा शशी 4 महिने झाले तुला जाऊन. अरे पण कधी कधी असं वाटतं की तू येशील आणि पाठीवर थाप मारून म्हणशील, श्री चल एक चहा टाकून येऊ. अरे शशी, आपले वेणूचं लग्न ठरलंय. इतकी आनंदाची गोष्ट, पण हा आनंद साजरा करायला तू नाहीयेस रे, तू नाहीयेस. अहो मी काय अहो अहो किती वाईट वाटून घेताय. जे घडायचं ते घडून गेलं. हे बघा, तुम्ही असा स्वतःला त्रास करून घेतलात ना तर तुमची तब्येत बिघडेल. अरे दादा रडतोयस काय? अरे आपल्या वेणूचं लग्न ठरलंय आणि लग्न घर कसं आनंदी हवं की नाही? नाही नाही रडणार. शशीला पण आवडणार नाही ते. चला वेणूच्या लग्नाची तयारी करायला हवी ना. अहो मी तेच सांगायला आले होते. मला थोडे पैसे हवे होते लग्नाच्या खर्चासाठी. अगं दिले ना तुला. अहो ते काय पुरतायत. वेणूची हौस मौज नको का पूर्ण व्हायला? मी काय म्हणते, तुम्ही ते PF चे पैसे FD मध्ये टाकले होतेत ना, ते काढून आणून देता का? ते नाही म्हणजे अहो नाही म्हणजे नाही म्हणजे मी FD केलीच नाही. हा? अहो मग पैसे कुठे आहेत? खर्च झाले. अहो एवढे पैसे? अहो एवढे पैसे कशासाठी खर्च केलेत तुम्ही? सांगितलं ना खर्च झाले म्हणून. अहो पण अहो काय झालं? अगं माझं पासबुक बघितलंस का? थांबा हो, मी ठेवले. मला काय, मी आपलं शोधतोय ते कुठे हा. ठेवलं कुठे ठेवलं. हे घ्या. बर बर चल मिळालं. अहो थांब. अहो तुम्ही पैसे भाऊजींना दिलेत का? हो. काय? अरे दादा वेडा आहेस का तू? काय केलंस हे? असू दे ना ताई, मी बोलते रेणूशी. हा नाही सविता, तू कोणाशी बोलणार नाहीस याबद्दल. अहो पण तिला माझी शपथ आहे तुला. छान, म्हणजे आपलेच पैसे मागायला चोरी. अरे दादा मुलीचं लग्न ठरलंय, पण मी म्हणते पैसे द्यायचेच कशाला एवढे?
आपल्याकडे काय कुबेराचा खजिना आहे सगळ्याकडे पैसे वाटत सुटायला? मित्र मित्र म्हणत डोक्यावर चढवलंस. अरे गेला तो, पैसे न देताच गेला वरती. काय बोलतेस तू हे? त्याने काय मुद्दाम केलं काय? हे बघ, रेणूला पैशाबद्दल बोललेलं मला चालणार नाही. अरे दादा, वेणूचं लग्न ठरलंय. अरे कुठून आणणार आहेस एवढे पैसे? अरे काढीन कर्ज. वा, चांगला न्याय आहे हा. पदरचं टाकायचं वाटून आणि स्वतःच्या गरजा कर्ज फेडून भागवत बसायचं. आणि कुठून फेडणार आहेस रे कर्ज? का तो मित्र येणार आहे वरून कर्ज फेडायला? सविता, हिला सांग शशिकांतबद्दल मी काही ऐकून घेणार नाहीये. अहो ताई तुम्ही जरा शांत व्हा ना. का? मी का शांत होऊ? माझ्या भाचीचं लग्न आहे. आणि काय ग, तो मित्र कसा वागला हे नाही दिसलं? अरे गेला तो, वर जाऊन बसला. शुभांगी, हा प्रश्न आता सुटायलाच हवा. तुम्हाला नसेल तुमच्या मुलीची काळजी, पण मला माझ्या भाचीची काळजी आहे. स्वतःच्या घरच्यापेक्षा परकी लोक तुम्हाला जास्त जवळची वाटतात. त्याला काय करणार म्हणा? हो तुम्ही हळू बोला ना ताई. तुम्हाला नाही सांगता येणार ना तिला? मग मीच फोन करून तिला सगळं सांगते. मला नाही वाटणार लाज. हे बघ, तू तिला फोन करणार नाहीस आणि कोणाला काही सांगणार नाहीयेस. दादा, मी सांगणार म्हणजे सांगणार. आणि हे रेणुकाला कळायलाच हवं. मला काही सांगायचंय का? अगं रेणू, अगं रेणुका मातेबद्दल बोलत होतो. अगं आम्ही वेणूचं लग्न ठरलंय ना, ते व्यवस्थित पार पडू दे असं म्हणत होतो. अगं काकू, किती काळजी करतेस तू. अजिबात काळजी करू नकोस. आणि आता तर मी पण आलीये ना. हो ग. अगं रेणू, तुला अगं तू चहा, मी चहा करते तुझ्यासाठी. हा अगं नको ग काकू, मी काय पाहुणी आहे का? बरं ऐक ना, मला चावी दे, मी घरी जाऊन जरा आवरून घेते. देते. हा हे घे. ठीक आहे, मी आले. हो हो. हे बघ सविता, दादा, तुम्ही दोघांनी जर संध्याकाळपर्यंत तिला काही सांगितलं नाही ना, तर हे सगळं मी तिला जाऊन सांगणार आहे. आई, अगं हे काय होऊन बसलाय? कशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणाची चूक नसताना सगळेच अडकून बसले. आता तूच यातनं मार्ग काढ. माझ्या मिळकतीतला एक एक हिस्सा मी बाजूला काढून ठेवत असतो. 4-5 वर्षांनी गेलो ना माहूरला की तो देवीच्या चरणी अर्पण करतो.
किती वर्ष झाले बाबा पैसे साठवत होते. माहूरला जाऊन हे पैसे देवीला अर्पण करायलाच हवे. बाबांची इच्छा होती ती. आई, मी तर यांच्या शब्देत अडकले. आता तूच असं काहीतरी कर की रेणूला त्या पैशांबद्दल आपणून कळेल. हे बघ माते, अगं मला यांच्या मैत्रीचं मोल कळतंय, पण शुभांगी ताई जे सांगतायत ते काही चुकीचं नाहीये ना. आई, आता तूच आम्हाला या पेचातून सोडव ग. रेणुका मातेचा उदो 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 उदो. रेणुका मातेचा उदो 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 उदो. रेणुका मातेचा उदो 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 उदो. रेणुका मातेचा उदो उदो. आईचं देणं बाकी हाय अजून. गोरी, आईचं देणं बाकी हाय अजून. आणतो. पोरा बाळानं घर भरेल तुझं, कशाची बी कमी पडणार नाही बघ. देवीचा आशीर्वाद हाय तुझ्यावर, आता कोणाची बी उसणं राहणार नाही बघ. देणी सगळी चुकती होणार. रेणुका देवीचा उदो 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 उदो. देवी आई, ही रक्कम फक्त तुझ्या सेवेसाठी. दर महिन्याला कमाईतली एक रक्कम मी बाजूला ठेवतो आणि तुझ्या सेवेसाठी काही वर्षांनी ती तुझ्या चरणाशी अर्पण करतो. आयुष्यात सगळं सुख मिळालं, स्त्रीसारखा एक मित्र मिळाला, त्याच्या मदतीचं प्रेमाचं काही मोलच नाही, पण तरीही त्याने उधार दिलेले पैसे मला परत करायलाच हवे. अरे काका, त्यांना काहीतरी सांगायचंय. बोला ना बाबा. बाबा बोला ना. काय? तेही मी इथेच ठेवतो. रेणुका माते, हे इतके दिवस कळलं कसं नाही मला.
अगं तुम्हाला समजतंय का? लग्नासाठी पैसा लागतो. तर तुला पण समजत नाहीये? अरे माझ्या भाचीचं लग्न आहे. कोण कुठली ती मुलगी, तिच्यासाठी सगळं मातीमोल करून टाकलंय तुम्ही. ताई, आपण यातनं काहीतरी मार्ग काढूया ना. मार्ग? काय मार्ग काढणार आहेस ग? नाही सांगच तू, काय मार्ग काढणार आहेस? दादा तुझ्याकडे आहे काही मार्ग? सांग ना, आहे का मार्ग काही? माझ्याकडे आहे मार्ग. मी तोडगा काढलाय यावर. हे सगळं रेणूला कळलंच पाहिजे. आणि मला नाही वाटत आपले पैसे मागायला काही शरम वाटायला हवी. हे बघ शुभांगी, शशी असताना तर त्यांनी स्वतःहून पैसे दिले असते, पण आता परिस्थिती फार वेगळी आहे. वेगळी? अशी काय वेगळी आहे रे? अरे वेणूचं लग्न ठरलंय, पैसा हा लागणारच ना. तुम्ही एवढ्या गोष्टीचा कशाला भाऊ करताय? अगं तुझ्या काकाने सगळी वाट लावलीये आणि तुझ्या बाबांना ते निस्तारा सांगतेय तर ते पटत नाहीये. नाही, काय नाही, हे सगळं रेणूला कळायलाच हवं. मी आत्ताच जाऊन सांगते. हे बघ शुभांगी, तू यात मध्ये पडणार नाहीयेस आणि रेणुकालाही काही बोलणार नाहीयेस. या पैशापेक्षा शशी आणि माझ्या मैत्रीची किंमत मोठी आहे. तुझ्या लेखी किंमत आहे, पण त्याला होती का? म्हणूनच तर असा बेजबाबदार वागला. होती, त्यालाही मैत्रीची किंमत होती. पुरावा आहे? आहे का पुरावा? काका, अरे रेणू, अगं रेणू उठ. उठ 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 बाळा, उठ काय उठ झालं? बेटा, काय झालं? उठ उठ, उठ उठ, उठ रेणू उठ ग. काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं बेटा? काका, माझ्या बाबांना खरा आधार तू दिला होतास आणि मला आता सगळं कळलंय. काय कळलंय बेटा? घे काका. रेणू, अगं तुला कोणी सांगितलं हे? रेणुका मातेनं. काका, जेव्हा मी घरी गेले होते ना आवरायला, तेव्हा एक जोगवीन बाई आली. रेणुका मातेचा उदो उदो. पोरी, आईचं देणं बाकी हाय अजून. आणते. देवीचा आशीर्वाद हाय तुझ्यावर. आता कोणाची बी उसणं राहणार नाही बघ. देणी सगळी चुकती होणार. रेणुका देवीचा उदो 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 उदो. आणि त्यात आणखी एक गोष्ट होती. हे बाबांचं पत्र. देवी आई, ही रक्कम फक्त तुझ्या सेवेसाठी. दर महिन्याला कमाईतली एक रक्कम मी बाजूला ठेवतो आणि काही वर्षांनी ती तुझ्या चरणाशी अर्पण करतो. आयुष्यात सगळं सुख मिळालं, असा एक मित्र मिळाला ज्याच्या मदतीचं प्रेमाचं काही बोलच नाहीये. पण तरीही त्यानं उधार दिलेले पैसे मला परत करायलाच हवेत. ते मी इथेच ठेवतो. रेणुका माते, तुझे किती उपकार.
त्यांच्या मैत्रीचं मूल जपलंस ग. बघितलं शुभांगी, माझा मित्र बेजबाबदार नव्हता, माझा मित्र सच्चा होता. दादा दादा मला माफ कर. अरे मी तुझ्या मैत्रीवर शंका घेतली, तुला आणि तुझ्या मित्राला नको नको ते बोलली. काका, बाबा तर गेले, पण बाबाची आणि तुझी मैत्री म्हणजे आमच्यासाठी आदर्शच. वेणू आणि मी हा मैत्रीचा वारसा कायम जपणार. हो ना वेणू?